इंदोरीकर महाराज यांनी आपल्या मुलीचं लग्न थाटामाटात केलं, परंतु ते कसे चुकलेले आहेत ते व्हिडिओच्या शेवटी तुम्ही नक्की पहा. आणि लोकांचं म्हणणं बरोबर काय येत आहे ते सुद्धा व्हिडिओच्या शेवटी तुम्ही नक्की पहा. प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकारक निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्या लेकीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगली होती. इंदोरीकर महाराज यांच्या लेकीचे नाव ज्ञानेश्वरी असं आहे. ज्ञानेश्वरी हिच्या साखरपुड्यानंतर वादग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली असताना आता ज्ञानेश्वरी हिच्या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगली होती. आता 3 मे रोजी ज्ञानेश्वरी तिच्या नव्या प्रवासाला तिने सुरुवात केली. इंदोरीकर महाराजांच्या लेकीच्या लग्नाची चर्चा संपूर्ण राज्यात होत असून शाही मेन्यू देखील समोर आला होता. सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला होता. जेवणाची व्यवस्था अत्यंत नियोजनबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने करण्यात आली होती. या शाही विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्रीयन शाकाहारी पदार्थाची मेजवानी असणार होती. सांगायचं झालं तर इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला होता. इंदोरीकर महाराज यांच्या लेकीच्या लग्नानंतर पारंपरिक पदार्थ केले होते, ज्यामध्ये मोतीपाक, बर्फी, मिक्स व्हेज, चपाती, डाळ भात, पुरी, मटकी या पदार्थाचा समावेश आहे. तर ही माहिती मुख्य आचार्यांनी दिलेली होती. सांगायचं झालं तर संगमनेर तालुक्यातील कंजुळवाडी येथे 3 मे रोजी संध्याकाळी 6:30 इंदोरीकर महाराजांच्या कन्येचा शाही विवाह सोहळा पार पडला होता. लग्नासाठी 100 एकर परिसरात भव्य तयारी करण्यात आली होती. लग्नात लाखो पाहुणे उपस्थित राहिले होते. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री ते सुद्धा राहिले होते, मुख्यमंत्री ते सुद्धा राहिले होते. आता लोकांचं म्हणणं खरं ठरत का आहे ते पहा. जेव्हा एखादा सेलिब्रिटी किंवा कीर्तनकार फेमस होतो, प्रसिद्ध होतो, जर त्या व्यक्तीने त्या प्रकारची कृती केली तर जे काही गरीब लोक असतात ते सुद्धा तसंच करायला बघतात. मग इंदोरीकर महाराज यांनी सांगितलं आणि केलं तसंच. त्यामुळे इंदोरीकर महाराजांवर लोक नाराज आहेत. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.